गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभप्रभात, जय शिवराय सगळ्यांना। तर आज किती तारीख आहे? तर आज 12 ऑगस्ट आणि 9:30 वाजलेले आणि आज काय आहे? मंगळवार आहे। तर आज बघूया कसा बिझनेस राहील। न टाईमपास करता लॉग इन करूया आणि बघूया जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न करूया आज। तर आजच्या चॅलेंजचा आजचा 6वा दिवस आहे। तर मित्रांनो, तुम्ही बघितलं पहिली ट्रिप कंप्लीट झाली आहे आणि पहिल्याच ट्रिपमध्ये आपल्या गाडीमध्ये सामान ठेवलं होतं आणि ते पण असं तसं नाही, अख्खी गाडी भरली होती। तर ठीक आहे, चला पहिली बोहनी आहे त्यामुळे मी काय बोललो नाही। आता दुसरी ट्रिप उचललेली आहे 48 रुपयाची, बघूया। ते पण कस्टमर ॲडव्हान्समध्ये ट्रिप उचलली होती आणि कस्टमर मला सारखं फोन करत आहे की कधी येत आहे, बरोबर आहे ना। सकाळी सगळ्यांना घाई असते आणि हे उबेरवालं काय करते की ॲडव्हान्समध्ये ट्रिपा देते। ॲटलिस्ट पहिलं कसं होतं की आपण ॲडव्हान्समध्ये ट्रिप आलेल्या ते स्टॉप करू शकत होतो, आता ते करू शकत नाही आपण। तर ठीक आहे, चला काय आता रनिंग ट्रिपमध्ये परत थांबवलेलं आहे आपल्याला। तर आज धंद्याचं काही ठीक वाटत नाही मला, कारण मोठ्या ट्रिपा पडत होत्या, मी उचलत नव्हतो। आता लहान पण ट्रिपा पडाना, मोठ्या पण ट्रिपा पडाना। तर बरं झालं ऑफलाईन जवळजवळ आपण आता 200 रुपयापर्यंत मारतोय। जे येतंय ते बसवतोय, कारण याची काही गॅरंटी वाटत नाही मला, त्याच्यामुळं ऑफलाईनच बुकिंग बसवतोय मी जास्त। तर 200 रुपये ऑफलाईनचे झालेले आहेत आणि हे असे 300 रुपये झालेले आहेत फक्त ॲपमध्ये। 500 रुपयाचं काम झालेलं आहे फक्त। 1 तास तरी अजून काम करूया, ॲटलिस्ट 2 ते 3 ट्रिपा झाल्या पाहिजे, म्हणजे संध्याकाळून जास्त म्हणजे लोड येणार नाही आपल्यावर। तर चला बघूया कुठं पडेल तिकडं। अशा ठिकाणी म्हणजे काय होतं की ट्रिपा जर पडल्या नाही तर एमटी फिरावं लागतं, म्हणजे एरियातून तिकडच्या एरियातून इकडं असं। तर मित्रांनो, आल्याला एक 42 रुपयाची ट्रिप पडली होती आपल्याला। ती मुलगी होती, तिला जायचं होतं आणि तिकडच्या रूमवरून एक गादी आणि थोडं सामान होतं ते घेऊन यायचं होतं। तर टोटल आपण 120 रुपये घेतलेले आहेत। हे 42 रुपये ते आणि वरती 80 रुपये आपण यायचे आणि सामानाचे घेतले। तर 120 रुपयाची ट्रिप झालेली आहे 15-20 मिनटात। तर परवडतं, ठीकठाक आहे, कारण स्टुडंट लोक आहे, आपण काही जास्त पैसे मागत नाही स्टुडंट लोकांकडून। आज काय धंदा एकदम स्लॅक आहे आणि ऑफलाईन बुकिंग बऱ्यापैकी मारलं त्याच्यामुळं ठीकठाक वाटते। पण असं नाही चालणार 40 रुपयाच्या ट्रिपा, काय उपयोग नाही याचा। 40 रुपयाचं काय एवढं काय धंदा कवर होत नाही लवकर। आत्ताशी आपल्या 12 ट्रिप झालेल्या आहेत, वाजलेले आहेत 5:15 संध्याकाळचे आणि आता आपण चहा पिणार आहोत, एनर्जी आणणार आहोत जरा बॉडीमध्ये, जरा फ्रेश वाटेल आणि मग परत चालू करणार आहोत। तर 15 ट्रिप समजा झाले, 1 मिनटं, 15 ट्रिप झालेत का बघू। तर सॉरी मित्रांनो, आपल्या 14 ट्रिप झालेल्या आहेत। तर 14 आणि 6 20 आणि 2 22 म्हणजे 8 ट्रिप आपल्याला मारायच्या आहेत आणि कंटिन्यू लागल्या तर होईल टार्गेट आपलं। मग समजा असा वेळ लागला 10 मिनटं, 15 मिनटं, 20 मिनटं, तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो आपल्याला। त्यासाठी आपण लहान ट्रिपा मारू, म्हणजे आपला वेळ वाया कमी जाईल आणि आपलं टार्गेट पण पूर्ण होईल। तर पहिलं चहा घेऊया इथं मल्हार टी हाऊसमध्ये। आता या मल्हार टी हाऊसमध्ये आपण जवळजवळ झालं मित्रांनो 10 वर्षापासून चहा पितोय, 10 वर्षापासून। चला, तर मला आहे ना मित्रांनो इथं नको झालं अक्षरशः शहरामध्ये। आता एवढं लोक विचित्र आहेत ना राव, आयुष्यात कोणाच्या अंगावरच गाडी घालतंय, कोण फोनवर बोलत गाडी चालवते, 2 व्हीलर 4 व्हीलरवाले नको त्या लेनमध्ये चालवतात गाड्या, सगळं ब्लॉक करून टाकतात। ते अक्षरशः काय लोकांना काही सेन्सच राहिला नाही, सिविक सेन्स म्हणतो ना आपण, काहीही राहिलं नाही आहे। तर माझं तर मन करतंय मस्त कुठंतरी जावं गावाकडं आणि गावाकडं सेटल व्हावं, कारण नको झालं यार इथं मला। आता इथं मी ज्या एरियात राहतो तिथं तर अक्षरशः आहे ना श्वास म्हणजे हवा पण भेटत नाही आहे,
चारही बाजूने आमचं घर तर असं वेढले गेलेलं आहे, चारही बाजूने हवाच येत नाही इकडं. गावाकडे जावं असं वाटते. जाऊ का गावाकडं? कमेंट करून सांगा नक्की. गावाकडे सेटल होतं, पण माझ्या 2 लहान मुलींचे शिक्षण आहे ना, असं तो सगळ्यात मोठा प्रश्न आहे. नाहीतर मी सगळं सोडून गावाकडे गेलो असतो. तर माझं ओला आहे ना काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे, लॉग इनच होत नाही ओलाला. सगळं होतं आहे पण OTPच येत नाही. शेवटी जो 2 OTP येतात ना ओलाच्या लॉग इनच्या वेळेस, काय माहीत काय प्रॉब्लेम झाला आहे. मी म्हटलं चला ओला तर बघूया काय. आणि असं काय होतं आहे की उबेरचं कसं होतं आहे, उबेर सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंतच 45 रुपये आपण छोट्या भाड्यांना देते, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर 40-40 रुपये भाडं देते. तर 2.5 किलोमीटर असू दे, नाही तर 2.2, 2.3. आणि ते पण आता 2.2 किलोमीटरचं भाडं पण परवडत नाही, कारण आपण पिकअप करायला जवळजवळ 500-600 मीटर आपण गेलेलो असतो. ते परवडत नाही. मग मी विचार करतोय की फक्त पीक आवरमध्ये आपण फक्त उबेर मारायचं, जसं की संध्याकाळी 5 ते 8 आणि मला जेवढा सकाळी वेळ भेटतो 9:30 ते 10 म्हणजे अर्धा तास सकाळचा भेटतो पीक आवरमधला. 3-3.5 तास तरी उबेर चालवतो आणि बाकीचं ओलं चालवतो असं विचार करतोय मी. पण ओलाचं लॉग इन होत नाही आहे. तर उद्याचं बघतो, उद्या काय करतो, उबेर पीक आवरमध्ये आणि बाकीच्या वेळेस रॅपिडो वापरतो आणि बघतो किती धंदा होता इथे. कारण आता ओलाचं नको, आपलं उबेरचं नको झालं मला. आज दिवसभर तेच होते 40-40. तुम्ही विचार करा, 14 ट्रिप झालेले आहेत अक्षरशः आणि धंदा किती झाला आहे तुम्हाला सांगतो. तर 14 ट्रिपला फक्त 639 रुपये झालेले आहेत. आता तुम्ही विचार करा, मग मी किती रुपयाच्या ट्रिपा मारल्या असतील. मी अक्षरशः 40-40 रुपयाच्या ट्रिपा मारतोय. मला वैताग आला, अरे कधी धंदा कवर व्हायचा असा का. फक्त मी इन्सेंटिव्हसाठीच फक्त एवढं करतोय मी. कारण कस्टमरला पिक करायला पण मित्रांनो तेवढा वेळ जातोय. आता 22 ट्रिप आहे, सरासरी 1 किलोमीटर जरी पकडलं दिवसाचं रनिंग, फक्त 22 किलोमीटर तर कस्टमरला घ्यायला जातात ते माझे. बघूया ह्या नवीन, आता उद्या नवीन स्ट्रॅटर्जीवर काम करतो. आजच्या दिवस इन्सेंटिव्ह घेतो आणि उद्या बघूया पीक आवरमध्ये उबर आणि नंतर मध्ये रॅपिडो मारू. तर पहा मित्रांनो, इथं 639 14 ट्रिपा मारले, ठीक आहे. आता ओलाचं दाखवतो तुम्हाला काय लफडं होते. 99 हा माझा नंबर. तर हे मी दुपारपासून असंच येते, मला काय होतं. ओला बाबा मी तुझा जुना ड्रायव्हर आहे रे, असं नको करू माझ्यासोबत. एकदम जुना आहे मी बाबा. 10-12 हजार ट्रिपा मारल्यात आपण. तर रावेत म्हणलं आपण भाडे घेऊन आलो होतो आणि म्हटलं चला CNG भरून घेऊया. आज तसा धंदा पण नाही आहे आणि 2 कांटे शिल्लक आहेत. तर कॅश जेवढी आहे तेवढ्याच आपण CNG भरणार आहोत. बघूया कॅश किती आपल्याकडं. तर 220 रुपये कॅश आहे, तर 220चा CNG बसणार आपण, म्हणजे भरणार आहे. कारण जास्त CNG भरून काय 2 कांटे तर आहेच. धंदा काही व्यवस्थित नाही झाला आजचा. आज टार्गेट नाही होणार आपलं. तर मित्रांनो, आजचा चॅलेंजचा 6वा दिवस होता, तो काही व्यवस्थित गेलेला नाही आहे. बिझनेस काही ठीकठाक झालेला नाही. आपण तरी पण सांगतो तुम्हाला, उबेरला आपण 639 केले, रॅपिडोला काहीतरी 159, काहीतरी 160 काहीतरी असं झालेलं आहे. आणि ऑफलाईन झालेले आहेत आपले जवळजवळ 280 ते 300 रुपयाच्या दरम्यान. आणि त्याच्यामुळं व्यवस्थित झालेलं आहे, ठीकठाक झालेलं आहे. चांगलं नाही झालेलं, ठीकठाक झालेलं फक्त. तर सगळे स्क्रीनशॉट मी लावल तुम्हाला दिसेलच. 639 उबेर, 159 रॅपिडो आणि 280 आपण ऑफलाईनचे पकडले. तर CNG भरला 200 रुपयाचा, आपण त्याच्यातून मायनस करू आणि 100 रुपये एक्स्ट्रा खर्च मायनस करू. चहा, अजून नाश्ता वगैरे काय केला असेल त्याचे पैसे. तर सगळं जाऊन आपल्याला फक्त 750 रुपये आजच्या दिवसात राहतात ते. तर ठीक आहे, सुट्टी करण्यापेक्षा तरी व्यवस्थित आहे. आजचा जो आपला लॉस झालेला आहे तर आपण नंतर भरून काढू शकतो मित्रांनो. तर 6 दिवस झालेले आहेत. चला तर मग आता एवढंच आजचा ब्लॉग इथपर्यंतच आहे. तर ब्लॉगमधून काही तुम्हाला नॉलेज भेटलं असेल, शिकायला भेटलं असेल तर
लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायचं. तुम्हाला तर माहीतच आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.